तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, जो गणिताचा इंग्रजी पॅटर्नचा सेमीवाल्यांचा पेपर होणार आहे 15 एप्रिल रोजी. तो जशाचा तसा पेपर तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कोणत्याही प्रकारचा यामध्ये बदल होणार नाही आहे. सेम पेपर तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि मी सिरीज टाकली होती, पेपर सिरीज. त्यामध्ये मला खूप साऱ्या कमेंट आल्या की सर आम्हाला पेपरवरती सोडून द्या आणि पूर्ण एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण पेपर कव्हर करा. सो या एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण तुमचा पेपर कव्हर होणार आहे बघा. तर आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो, अजूनही तुम्ही न चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा. यापुढचे सर्व पेपर याच्यावरती चॅनलवरती अपलोड होणार आहे, रिअल पेपर. व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज लाईक करा आणि एक हाईपचं ऑप्शन बटन प्रेस करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाण्यास मदत होते. करा लवकर करा. केलं का? लाईक करा. करा लवकर, एकदा दाबून द्या. हां तेच हाताखालचं बटन तेच दाबा. हां तेच दाबा आणि एक हाईपचं दाबा. स्क्रोल करा स्क्रोल आणि हाईपचं बटन दाबा. करा स्क्रोल लवकर. हाईपचं बटन दाबा लवकर दाबा. ठीक आहे, मी समजतो तुम्ही दाबला असेल. व्हिडिओ थोडा लंबा होईल, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर सेमीवाल्यांना कोणताही व्हिडिओ दुसरा 8वीचा बघायचं काम नाही आहे. फक्त हाच व्हिडिओ शेवटपर्यंत एंडपर्यंत बघा. तर चला आता जाऊया आपण व्हिडिओकडे. इथे तुम्हाला सिम्युलेट इव्हॅल्युएशन 2025-26 बघायला मिळेल. नेम ऑफ स्टुडंट टाकायचं आहे. गणेश प्रीतम चक्रवर्ती जसं टाकलं आहे तसं स्वतःचं नाव टाकायचं. नेम ऑफ स्कूल टाकायचं आहे. मी XYZ टाकलं आहे, तुम्हाला तो तुमच्या शाळेचं नाव टाकायचं आहे. क्लस्टर म्हणजे सेंटर मी पुणे टाकलं, तुम्हाला तुमचं सेंटर टाकून इथं डेट टाकायची आहे. 15 तारखेला होणार हा पेपर आहे. ठीक आहे, तर बघूया आता आपण समोर. तर बघा, क्वेश्चन वाईज लर्निंग आउटपुट वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स हे दिलेले. आणि बघा, तुम्हाला सांगितलं होतं मी प्रॅक्टिकल अँड ओरल सेशन होणार आहे तुमचं 10 मार्कासाठी. बघा, त्यामध्ये दिलं आहे क्वेश्चन नंबर 1 मध्ये, फ्रॉम द ग्रुप ऑफ स्टुडंट अँड गिवन द 3D ऑब्जेक्टिव्ह काउंट ऑफ नंबर एज व्हेरायटीज वी फोकसेस अँड आस्क द व्हेरीफाय अर्लियर फॉर्म्युलाज. ठीक आहे, ओके. आस्क 2 क्वेश्चन टू इच स्टुडंट बेस्ड ऑन इल 2 मार्क्ससाठी विचारले जाणार आहे. गिव 1 एक्झाम्पल ऑफ आस्क स्टुडंट टू ड्रॉ द सबडिवायडेड बार ग्राफ प्रत्येक स्टुडंटला काढायला लावणार आहे 3 मार्कासाठी. आस्क एनी 2 क्वेश्चन बेस्ड द ग्राफ ड्रॉ. फॉर एक्झाम्पल, इन द विलेज द नंबर ऑफ लेबर मॅक्झिमम हाऊ मेनी मेड लेबर आर देअर दॅन द फिमेल लेबर इन कांबाडा. हा क्वेश्चन दिला जाईल तुम्हाला, त्यावरती तुम्हाला आन्सर करायचे. त्यावरती तुमचे 10 मार्काचा बेस ठरणार आहे, किती मार्क भेटणार आहे ते तुमचे प्रॅक्टिकल आणि ओरल होणार आहे. ठीक आहे, तर आपण आता पेपरमध्ये थेअरीमध्ये तुम्हाला काय विचारलं ते बघूया. चला जाऊया आता व्हिडिओकडे. तर बघा, क्वेश्चन नंबर 1 बघा, रायटिंग टेस्ट दिली तुम्हाला. रायटिंग टेस्टमध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन दिले आहे. सॉल्व द ऑल क्वेश्चन ॲज पर गिवन इन्स्ट्रक्शन. खालील प्रश्न दिलेल्या कृती याच्यानुसार सूचनेनुसार सोडायचे. राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ गिवन मल्टिपल चॉईस क्वेश्चन गिवन बॉक्स. तुम्हाला काही बहुपर्यायी प्रश्न दिले, त्याचं उत्तर लिहायचं आहे. बघा, क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारलं आहे, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. 9 मार्कासाठी आहे, प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क आहे. राईट द नंबर ऑफ 82,000. हे तुम्हाला एक नंबर दिला आहे, तो तुम्हाला अक्षरात लिहायचा आहे. इथं बघा, मी लिहिलं आहे वर्डमध्ये 82,05,02,038. हे झालं तुमचं फर्स्ट क्वेश्चनचं उत्तर. हाच पेपर येणार आहे, करून जा व्यवस्थित. बघा, बी मध्ये दिले, राईट द फिगर 13,02,80,956. या तुम्हाला याच्यामध्ये अंकामध्ये लिहायचं आहे. तर बघा, ह्या अंकामध्ये मी इथं लिहून दिलं आहे. हे जसं जसं तुम्हाला कॉपी करायचं आहे. हे लिहिल्यानंतर तुम्हाला झाले 2 मार्क फिक्स झाले तुमचे. तिसरा क्वेश्चन बघा, सी. तुम्हाला याचं प्लस करायचं आहे, बेरीज करायची आहे. 43,812 प्लस 19,398 याची तुम्हाला प्लस करायचं आहे. तुमचा आन्सर येत आहे 63,210. ओके, 1 मार्क भेटून जाईल तुम्हाला हे लिहिल्यानंतर. क्वेश्चन नंबर डी बघा, द पॉप्युलेशन ऑफ विलेज इज 17,770 आउट ऑफ विच ऑफ 8,547 पीपल कॅन रीड अँड राईट द इंग्लिश. हाऊ मेनी पीपल कॅन नॉट राईट द रीड इंग्लिश. कोणाला वाचता येते कोणाला न वाचता येते हे तुम्हाला इक्वेशन 1 मार्कासाठी. मी इथं आन्सर दिला आहे. तर फायनल आन्सर बघा, 9,223 पीपल कॅन नॉट रीड द इंग्लिश. ओके, त्यांना वाचता येत नाही. बघा, हाऊ मेनी डझन ऑफ बनानास अ फ्रूट सेलर कॅन परचेस फॉर ₹2,688 ॲट द रेट ऑफ ₹32 पर डझन. तर तुम्हाला काय विचारलं बघा, टोटल मनी किती होतं,
2668 आणि तुमचं फायनल आन्सर आले 84 डझन. तुम्हाला किती डझन विचारलेला आहे तर का तुमचा आन्सर फायनल आन्सर आहे 84 डझन. डायरेक्ट आन्सर नको करू, सेम हेच पॅटर्न लिहायचं आहे तुम्हाला. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. बघा एफमध्ये दिलं आहे इफ द एक्सपेंडिचर ऑफ पिकनिक इज एक्सपेंडिचर ऑफ पिकनिक म्हणजे खर्च रुपीज 1240 फॉर द स्टुडंट, व्हॉट द टोटल एक्सपेंडिचर फॉर 138 स्टुडंट. 138 विद्यार्थ्यांचा तुम्हाला खर्च विचारलेला आहे. टोटल किती होतं तुम्हाला 1240 गुणिले 138, 1200 रुपये खर्च लागला तुम्हाला. 1240 गुणिले किती विद्यार्थी होते 138 विद्यार्थी होते. याचा आन्सर मल्टिप्लाय करून तुमचा आलेला आहे 17,120 रुपीज. ओके, हा क्वेश्चन दिला आहे बघा. तुम्हाला याचं पण एक इक्वेशन दिलं आहे. याचं इक्वेशनचा आन्सर 120 येतो आणि एक इक्वेशन दिले हे पण सॉल्व करायचं तुम्हाला. मी सॉल्व करून दिलं आहे. याचं पण 1 यास 14 याचं आन्सर येतं. ठीक आहे बघा. कन्वर्ट गिवन डेसिमल फंक्शन इंटू द फ्रॅक्शन असं आन्सर येतं तुमचं. 1 मार्कासाठीच हा पण प्रश्न दिलेला होता. एक क्वेश्चन नंबर 4 हा खूप महत्त्वाचा दिला आहे बघा. इथं किती 3 मार्कासाठी दिला आहे. साहिल प्रेझेंट एज twice Sarah's age and half of Sagar age. If the sum of the ages of the three is 84, find Sahil present age. तुम्हाला साहिलचं प्रेझेंट एज विचारलं आहे. साहिल हा सारा बरोबरचा आहे आणि सागरच्या अर्ध्या वयाचा आहे. तर त्यातल्या तिघांच्या वयाची बेरीज 84 होते. तर तुम्हाला काय साहिलचं एज काढायचं आहे. व्हॉट इज द साहिल एज. ठीक आहे. ॲझ्युम लेट द साहिल एज इज एक्स. ओके, आपण ॲझ्युम केलं साहिलचं एज एक्स आहे. साराज एज इज एक्स अपॉन 2 कारण त्याच्या हाफ होतं. सागर एज इज 2x कारण साहिलचं एज हे सागरच्या एजपेक्षा जास्त होतं, डबल होतं. ठीक आहे. सम x प्लस x2 इक्वल प्लस 2x इक्वल टू 84, 7x इक्वल्स टू 84 या 7x टू स्क्वेअर इक्वल्स टू 168, x equals to 24. What is the value of Sahil age is x. X means Sahil age, x value is 24. Means final answer is Sahil age is 24. Okay. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. बघा क्वेश्चन नंबर सी. आफ्टर 12 year my age will be thrice of my age 12 year ago. Find the my present age विचारला आहे तुम्हाला. प्रेझेंट एज 24. इथं आन्सर करायचं तुम्हाला 24. अ टीचर ब्रॉट 91 नोटबुक अँड टू डिस्ट्रीब्यूट द क्लासेस चिल्ड्रन्स डे आफ्टर गिविंग द 2 नोटबुक इच अदर स्टुडंट 7 नोटबुक वेअर लेफ्ट. हाऊ मेनी स्टुडंट विल बी देअर. ओके, 91 नोटबुक शिक्षकांनी विकत घेतल्या. प्रत्येक विद्यार्थ्याला 2 दिल्या तरी 7 नोटबुक त्यांच्याकडे उरल्या. तर मग टोटल कॉस्ट किती होती, किती विद्यार्थी होते. तर 42 विद्यार्थी क्लासमध्ये होते. क्वेश्चन नंबर 5. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. ओके, व्हॉट इज द एक्झाम्पल. फाइंड द रेट ऑफ इंटरेस्ट. PCQA by which is rupees 900 will be amount of rupees 1089 in 2 years. फॉर्म्युला यूज करायचा आहे तुम्हाला. इथं 3 मार्कासाठी प्रश्न दिला आहे. हा फॉर्म्युला जसा तसा येईल. फॉर्म्युला यूज करायचा गिवन आणि हे पण लास्ट आन्सर 10.5% तुमचं इयर लागणार आहे. बघा एक washing machine was purchased rupees 21,000. After 1 year the price were reduced by 5%. What will be the price of machine after 1 year. 2 मार्क्ससाठी क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला. बघा रिड्यूस प्राईस किती गेली 5% ऑफ 21,000. ठीक आहे. इथं तुम्हाला इक्वेशन टाकायचं आहे. न्यू प्राईस किती आली आहे 19,950. प्राईस आफ्टर द 1 year काय होईल त्याची 9,950. दिस इज द आन्सर ऑफ द क्वेश्चन. ओके, नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर सी मध्ये काय दिलं आहे. क्वेश्चन नंबर सी मध्ये असं दिलं आहे द कंपोनंट इंटरेस्ट ऑफ सर्टन अमाऊंट इन द फर्स्ट सेकंड इन इयर 20 अँड द 23 रिस्पेक्टली फाइंड द रेट ऑफ इंटरेस्ट. इंटरेस्ट रेट विचारला आहे. हा तुम्हाला फॉर्म्युला आपण इंटरेस्ट रेट काढायचा आहे. जसं आपण इथे इंटरेस्ट रेट काढलेला आहे आर इक्वल 10% इंटरेस्ट रेट आलेला आहे. क्वेश्चन नंबर 6 बघा. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. इन द फिगर गिवन side instruction measurement and given the find the area of ABCD using the given information. तुम्हाला एक डायग्राम दिली. या इन्फॉर्मेशन तुम्हाला त्याचा आन्सर काढायचं आहे. बघा त्याचा आन्सर येतं 480 मीटर स्क्वेअर. ओके, क्वेश्चन नंबर 7 दिला आहे बघा. 7 मध्ये काय दिलं आहे. 7 मध्ये असं दिलं आहे सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. द व्हॅल्यू ऑफ कोविड्स रुपीज 275 cubic and area it's the base in the 25 square meter. What will be the
हाईट क्यूब विचारलं आहे, याचा आन्सर आला तुम्हाला 11 लिहायचं आहे. मी आन्सर केलं, हेच कन्फर्म आन्सर आहे. हे बघा आता, द डेटामीटर्स of the base cylinder in the 7 centimeter, its height is 60 centimeter. Find the crude surface area of cylinder. तर तुमचा आन्सर इथं फायनल आन्सर येतं. हे इक्वेशन मांडून तुम्हाला सॉल्व करायचं, जसं मी सॉल्व केलेलं आहे. फायनल आन्सर येतं 1320 सेंटीमीटर स्क्वेअर हे आन्सर येतं. बघा, जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. इथं तुम्हाला क्वेश्चन नंबर 8 दिसायला बघतो. इथं सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स, टोटल 4 मार्क्ससाठी. Observe the figure stay by which test congruing the given triangle are. This is the 4th number option. He is the right answer. हे तुमचं 4 नंबरचा आन्सर राईट आहे. हे जसं इथं तुम्ही मेन्शन करायचं आहे, फक्त नंबरिंगने द्यायचे आणि तुम्हाला आन्सर निळ्या ब्ल्यू प्लेन न करायचं, एक तर ब्लॅक करायचं, तुम्हाला रेड नाही सोडायचं. ठीक आहे. बी दिलं आहे, आउट ऑफ द फॉलोइंग विच इज नॉट टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएंसी. कोणती टेस्ट नाही आहे? ए, ही टेस्ट नाही आहे. 4 टेस्ट दिल्या तर त्यामध्ये ही एक टेस्ट नाही आहे. आता बघा, लास्टचा प्रश्न तुम्हाला खूप महत्त्वाचा दिला आहे 2 मार्क्ससाठी. राईट द कॉन्ग्रुएंट एलिमेंट्स ऑफ 2 ट्रायंगल्स फ्रॉम द फिगर गिवन अलॉंग साइड ऑफ स्ट्रेट बाय विच टेस्ट ट्रायंगल वॉज कॉन्ग्रुएंट. तुम्हाला तुमचा फॉर्म्युला टाकून यूज करायचं आहे. मी नॉर्मल सोडून दिलेले तुम्हाला एआयच्या मदतीने, गुगलच्या मदतीने. तुम्हाला तुमच्या मेथडनं मी क्वेश्चन दाखवतो, तुम्हाला तुमच्या मेथडनं हे क्वेश्चन सॉल्व करायचे आहे. ओके, तरी हे आन्सर लिहून तुम्हाला 2 पैकी 2 मार्क इथं भेटणार आहे. तर जाऊया आपण नेक्स्ट प्रश्नाकडे. कोणता प्रश्न आपल्याला दिलेला आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे, क्वेश्चन नंबर 9. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. ठीक आहे, 7 मार्कासाठी दिला आहे. 7 मार्क टोटल क्वेश्चन 2 आहे, 3 मार्काचा क्वेश्चन आहे. ये पहा, द ॲव्हरेज एज ऑफ अंश, आर्यन अँड अद्वी इज 24 इयर्स. एजचा क्वेश्चन हा वयवारीचा. इफ ओवीज एज इज ॲडेड द ॲव्हरेज बिकम 25 इयर्स. तिचं एज जर राहिलं 25 इयर्स ॲव्हरेज होतं. हेन्स फाइंड द एज ऑफ ओवी. ओवीचं एज विचारलं आहे. न्यू एजचा फॉर्मॅट टाकूया. न्यू एज मायनस ओल्ड एज इक्वल्स टू टोटल इंक्रीजेस. न्यू एज 24 प्लस नंबर ऑफ पर्सन्स ॲझ्युमिंग द नंबर ऑफ पर्सन 25. ओके, हे तुम्हाला ब्लँक डिटेल दिली, ती फिल करायची होती. द नंबर ऑफ बुक्स रीड बाय 40 स्टुडंट्स इन द समर वेकेशन्स. शो इन फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल्स. कंप्लीट द टेबल टू फाइंड द मीन्स नंबर ऑफ बुक्स रीड 4 मार्क्स. नंबर ऑफ बुक्स, नंबर ऑफ स्टुडंट्स आणि F1 मल्टिप्लाय टू X1 याची व्हॅल्यू दिलेली तुम्हाला इथं. याचा आन्सर 16 येतं. इथं 1 to 0 येतं. इक्वेशन नंतर 1 to 0 मीन्स नंबर ऑफ बुक, टोटल नंबर ऑफ बुक्स विचारले होते, रीड इज 3. ओके, फाइंड इट. हे आन्सर येणार तुमचं, असं लिहायचं आहे. बघा, क्वेश्चन नंबर 10. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. टोटल 1 मार्क्ससाठी 6 मार्क्सचा क्वेश्चन आहे, 1 मार्क्सचा क्वेश्चन आहे. राईट द डिग्री ऑफ गिवन पॉलिनॉमियल. तुम्हाला एक इक्वेशन दिलेलं आहे, इक्वेशन तुम्हाला सॉल्व करायचं आहे. सिम्प्लिफाईंग, हे सिम्प्लिफाय केले तर तसा द हायेस्ट पॉवर ऑफ एक्स इज 4. त्याची हायेस्ट पॉवर विचारली, त्याचे 4 आन्सर येतं तुम्हाला. ओके, ठीक आहे, 4 आन्सर येतं. बी, दिस इज द लास्ट क्वेश्चन. ओके, क्वेश्चन नंबर 11 इज लास्ट क्वेश्चन. व्हिडिओ खूप लंबा झालेला आहे, तरी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंतच बघावं लागेल. ठीक आहे. डिवायडेड इन टू राईट द क्वाटेशन ऑफ रिमाइंडर. हे तुम्हाला इक्वेशन टाकून हे आन्सर इथं सॉल्व करायचं आहे प्रॉपरली, जसं मी दिले. तुम्ही तुमची लँग्वेजमध्ये होऊन हे सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, बघू शकता तुम्ही 3 मार्कासाठी क्वेश्चन दिला आहे, तुम्ही तुमच्या ह्यानं सॉल्व करायचं आहे. आता इफ फक्त लास्टचा क्वेश्चन आहे एकदम. बघा, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. सी इज सेंटर ऑफ सर्कल विथ रेडियस 10 सेंटीमीटर. द लेंथ ऑफ चार्ट इज 12 सेंटीमीटर. देन फाइंड द डिस्टन्स ऑफ कोड फ्रॉम सेंटर. तुम्हाला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, गिवन रिडक्शन दिलेलं आहे तुम्हाला. इथं वारची व्हॅल्यू, क्रॅटची व्हॅल्यू टाकली. 2 सेंटीमीटर किती आहे, हाफ पार्ट 6 सेंटीमीटर. यूज इन द पॅट्राग्राफ डिस्टन्स हे टाकून तुमचे आन्सर आलेले आहे. फाइंड 8 सेंटीमीटर तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी इथेच सांगूया. हा मी पूर्ण पेपरचा व्हिडिओ टाकलेला आहे. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि एक हाईपचं ऑप्शन दाबून द्या यार, काय लागतं दाबण्यासाठी. तर चला, अशाच प्रकारच्या नेक्स्ट क्वेश्चन नंबर पॅटचा 6 पेपर इंग्लिश सेमीमध्ये भेटणार आहोत आपण. मराठीवाल्यांचा पण पेपर लवकरात लवकर अपलोड होणार आहे. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कीप सपोर्टिंग.